न्यू पॉइंटवर एंड करणं पहिला चेंडू टाकण्यासाठी आजच्या दिवसामधला आणि आमचे साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये गुणलेखक म्हणून कांचनचे पालकर सज्ज आहेत। पहिला चेंडू यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला। चेंडूने सुरुवात केली, चांगली फलंदाजीसाठी ओळखला जातोय प्रतीक आणि प्रितेश पाटील आणि प्रतुल ही जोडी मैदानामध्ये आहे। पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय, त्यांनी ओळखला हा चेंडू कशा प्रकारचा आहे, कारण समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे तो मयूर फडके। पहिला चेंडू टाकून झालेला आहे, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे तो प्रतीसाठी। हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे चेंडू अडवला जातो, एक धाव अकाउंट ओपन केलं जात आहे। तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु एक धाव मात्र घेतली जाते। दोन चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती धाबा लागल्या त्या एक। आयांश कोपर संघ मैदानामध्ये आपण पाहू शकता, त्यांचे किती खेळाडू आलेत ते आता सध्या सांगू शकत नाहीयेत परंतु आलेत, सुरुवात झालेली आहे। प्रितेश आहे, प्रतुल आहे, सुरुवात केलेली आहे। मयूर फडके तयार आहे आपला तिसरा चेंडू टाकण्यासाठी। अतिशय देखणं असं मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला आजच्या दिवसामधला पहिला सामना, अतिशय देखणी लढत मैदानामध्ये दोन्ही संघ तितक्या ताकदीचे मैदानामध्ये उतरलेले आहेत। गोलंदाज मयूर तयार, समोर प्रतुल। हा चेंडू त्रिफलाचित केलाय प्रतुलला, पहिला मोरा तंबूच्या आश्रयाला इथे आपण पाहिलेला आहे तो कोपर संघाचा। ए मागे थांब, पिवली टी शर्ट जरा मागे। हा पाटीलने आणि आपल्या धाव खात्यावरती एकूण धावा जमवल्या त्या 10। मयूर फडके तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि हा चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे
एक धाव मिळणार आहे गणेशसाठी. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाहीये, एकेरी धावाने त्याला समाधान मानावं लागेल. गणेश खेळला 3 चेंडू, 11 धावा केल्या आपल्या संघासाठी, या नांदगाव संघासाठी, आणि एकूण धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 12 या आकड्यावरती. प्रतुल बाद झाल्यानंतर 1 बाद 12 अशी सुरुवात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये झाली ती आयन स्पोर्ट्स कोपर संघाची. एका बाजूला आयन स्पोर्ट्स कोपर तर एका बाजूला आयन मोबाईल नांदगाव संघ. अशी लढत मैदानामध्ये, दोन्ही संघ सज्ज आहेत हा पहिला सामना जिंकण्यासाठी. अतिशय जबरदस्त असा सामना प्रेक्षकांना इथे पाहायला मिळतो. आणि सुरुवात किंजस स्पोर्ट्सची आपण पाहतोय. आजच्या या स्पर्धेतला 7वा दिवस आहे आणि खूप चांगली स्पर्धा. ग्रामीणचे संघ, तालुका वाईज संघ, ओपनचे संघ, महिलांचे संघ, ग्रामीणचे संघ, असे सगळ्या प्रकारचं 40+ सामनेही आपल्याला इथे पाहायला मिळाले. वेगवेगळा क्रिकेट क्रीडांगण भरलाय आणि अतिशय देखणे असे सामने. नवीन गोलंदाज मनीष फडके गोलंदाजी करण्यासाठी. मयूरचा भाऊच आहे, जसं इरफान पठाण, युसुफ पठाण, तशी ही जोडी मैदानामध्ये. आता गोलंदाजीचा भार मयूरने सांभाळले, 12 धावा दिल्या, 1 विकेट घेतली आणि आता मनीष फडके गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर असणारे 1 चौकार 1 षटकार मारणारा गणेश पाटील. गणेश आणि प्रितेश ही जोडी मैदानामध्ये आहे. काय करणार या सामन्यामध्ये ते आपल्याला येणारे चेंडू सांगणार आहेत. परंतु मनीष तयार आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस आपला भात्यातला चेंडू टाकला होता, खूप चांगलं नियोजन केलं होतं या चेंडूवरती, परंतु लेगबायच्या रूपाने पंचांचा इशारा. एकेरी धावेचा 1 धाव मिळते ती यावेळेस मात्र कोपर संघाला. कोपर संघ जाऊन पोहोचतोय 1 बाद 13 या आकड्यावरती. 1 बाद 13 अशी सुरुवात मैदानामध्ये आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त आयोजन तेजस्वी म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीम वर्कने केलेलं आहे. आणि काल ज्यांचा आपण इथे वाढदिवसही साजरा केलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो की या सामन्यांना सुरुवात जी सकाळी ज्या प्रकारची व्हायची असते तशी सुरुवात झालेली आहे. मनीष तयार. प्रितेशसाठी हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत 1च धाव मिळणार आहे प्रितेशला. एकेरी धाब्याने कोपर संघ जाऊन पोहोचतोय 1 बाद 14 या आकड्यावरती. 1 बाद 14 अशी सुरुवात झालेली आहे. जबरदस्त टुर्नामेंट आहे आणि या जबरदस्त सामन्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये केवाले गावचा एक जबरदस्त आवाज आपण पाहिले असेल. कांचनजी पालकर निस्ते गुणलेखक नसून गावचे उपसरपंच ची भूमिकाही निभावत आहेत, त्यांचंही सरस स्वागत करतो. परंतु मैदानामध्ये यावेळेचा चेंडू वेगाने स्वार आहे. चेंडू निर्धाव चेंडूचे सांगत होते. अशा प्रकारचे चेंडू पडत असतात. आपण पाहतोय एका बाजूला पंच विशाल पाटील सर तर दुसऱ्या बाजूला प्रवीण पवार सर आहेत. अतिशय देखणं असे सामन्याचं आयोजन मैदानामध्ये होत आहे. सुंदर गोलंदाजी, वाकण्याजोगी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष फडके. हा चेंडू मात्र भिडकावलाय. चेंडू सीमारेषेकडे. जा तुम्ही जाता त्याला या करा. त्याला बाहेर पाठव भाऊ, बाहेर पाठव त्याला. त्याला बोलू इकडे बाहेर पाठव. ए या बाहेर या, इकडे या, दोघे पण बाहेर या. डेड बॉल ना पंच. ओके, होता है कभी कभी ऐसा. चलो ओके, दोन्ही संघांना मान्य आहे, काय अडचण नाहीये. दोन्ही संघ नको. ओके ओके चालेल. चला हा चेंडू पुन्हा एकदा टाकला जाईल, याची नोंद घ्या. यावेळेस पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर गणेश तयार आहे. गणेश पाटील आणि प्रितेश पाटील. प्रतुल पाटील बाद झाल्यानंतर प्रतुल पाटील शून्यावरती बाद झाला आणि त्यानंतर मात्र आक्रमकपणा घेतलेला या फलंदाजाने. पुन्हा एकदा मनीष तयार. पुढचा चेंडू
यावेळेचा वेगाने स्वार आहे गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी केली जाते, अतिशय आक्रमकपणे गोलंदाजी केली, बेधक मारा केला आणि पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला। अशा प्रकारची गोलंदाजी दोन्ही भावांनी पहिल्या मयूर आपण पाहिले असेल, मयूर फडके ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या या षटकामध्ये। आपण पाहते 3 क्षेत्ररक्षक आता बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो, परंतु मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते। समोर गणेश पाटील, आता हा चेंडू मात्र खराब, पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा। अशा प्रकारे इथे मात्र हा खराब चेंडू, इथे फ्री हिटही असणार आहे आणि इथे एक धाव मात्र बहाल केली जाते। एकेरी धावाने एकूण धाव संख्या आहे ती 15 धावा। 15 धावा आता धावफलकावरती। दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज मनीष फडके गोलंदाजी करतोय, अतिशय देखणी गोलंदाजी, परंतु हा चेंडू त्याच्या हातातून निसटला, खराब चेंडू झाला, पंचांचा इशारा नो बॉलचा आला आणि आता फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती, संधी असणार आहे ती फलंदाजाला। हा चेंडू संधीचं सोनं करायचं ठरवलं गणेशने, चेंडू आर पार सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार 6 धावा। अतिशय देखणी फलंदाजी या 6 धावांशी एकूण धाव संख्या 21-21, लॉस ऑफ 1 विकेट। जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती गणेश पाटील, ज्याने 2 षटकार आणि 1 चौकारच्या आतषबाजीने आतापर्यंत 17 धावांचं योगदान या संघासाठी दिलेले व्यक्तिगत। एकूण धाव संख्या आहे ती 21। त्याला साथ देत आहे तो प्रितेश, ज्याने चांगली सुरुवात करून दिलेली आहे। प्रितेश पाटील आहे, प्रतुल शून्यावरती जरी बाद झाला असला तरी या जोडीने डाव सांभाळलाय, कारण 5 षटकांचा हा सामना आहे आणि 5 षटक खेळणं फार गरजेचं आहे। अतिशय देखणी अशी सुरुवात मैदानामध्ये केलेली आहे कोपर आया स्पोर्ट्स कोपर संघाने। परवाच्या दिवशीच कालच त्यांचे सामने संपले आणि आज या स्पर्धेसाठी ते आलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर सिद्धिविनायक ट्रॉफी कोपर संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मैदानामध्ये आपण पाहिले असेल त्यांची फलंदाजी इथे बहरत असताना, कारण नांदगाव संघाने पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र ही सुरुवात आतापर्यंत आपण पाहिली असेल एकूण धावसंख्या 21 धावा। बॉल सापडलेला आहे, तिथे चेक करून घ्या। अतिशय देखणं असं मैदान आणि आपल्या साथीला हे संपूर्ण कव्हरेज 24 लाईव्ह संदेशजी पाटील बोरले आणि त्यांचे टीमवर्क करणं आपल्याला पाहायला मिळतंय। अलीकडे नावलौकिक आहे 24 लाईव्ह, 24 तास तुमच्या संगतीला असणारा असा 24। भगतवाडी संघ आणि सिद्धिविनायक वहाल या आपण टी शर्ट नेण्यासाठी भगतवाडी संघ यावेळेस मात्र पुन्हा एकदा मनीष तयार। मनीषचा हा खराब चेंडू पुरेपूर फायदा घेतलाय, अजून एक डाबर 5 चौकार 4 धावा यावेळेस मात्र मिळतात गणेशला। गणेश आता थांबणार नाहीये, गणेश चौकार षटकारांची आतषबाजी करत 21 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवले ती 25 या आकड्यावरती। 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय। पहिल्या षटकात आल्या होत्या 12 धावा, या षटकात आल्या 13 धावा, दोन्ही भावांनी मिळून एकूण धावा खर्च केल्या त्या 25 आणि 2 षटक संपला। 2 षटक संपल्याचा इशारा पंचांचा आलेला। या दुहेरी षटकानंतर एकूण धावसंख्या जर विचार केला आयस कोपर संघाच्या प्रतुल हा फलंदाज गमावल्यानंतर एकूण धावसंख्या आहे ती 25। जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये। आयांश कोपर संघ खूप चांगला नियोजन मैदानामध्ये आपण पाहिलं असेल। सुरुवात चांगली झालेली आहे कांचनजी पालकर, 25 धावा जमलेल्या आहेत, 12 आणि 13 अशी सुरुवात झालेली आहे। महिना ही 12वाच आहे आणि सुरुवातही चांगली झालेली आहे। जबरदस्त असा सामना मैदानामध्ये, दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत। क्रिकेट जर जिंकायचं असेल तर आपली शक्ती, आपली युक्ती आणि आपली प्लॅनिंग ही आपल्यावर डिपेंड असते। आपण जिंकायचं असते, आपण क्रिकेट खेळायचे असते आणि आपण मेहनत करायची असते। मेहनतीवरती खेळ आहे आणि अशी सुरुवात मैदानामध्ये करायची आहे या किंजत स्पोर्ट्सच्या मैदानावरती। जबरदस्त असं आयोजन, पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय आपण पाहतोय। यावेळेचा चेंडू मात्र भिडकावला, तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र चकवून गेलेला आहे। म्हणूनच मी नेहमी कन्नडीमध्ये म्हणत असतोय, जीवा लललित दुरदुरीत कंठ हे दोलीस मिळवणारे क्षेत्ररक्षक। चेंडू आरपार झालाय, डाबर 5 चौकार।
4 धावांनिशी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती आहेत की आणि इथे मात्र सुरुवात चांगली झालेली आहे. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. एका बाजूला नांदगाव संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कोपर संघ अशी भिडत आहे. परंतु इथून या जोडीने मात्र आक्रमकपणा घेतला. एका बाजूला प्रितेश पाटील आहे आणि दुसऱ्या बाजूला गणेश पाटील. ही जोडी आज मात्र इथे थांबणार नाहीये. 29 धावा. नवीन गोलंदाज मयूर फडके. मयूरचा हा चेंडू ऑफ कटर चेंडू नक्कीच काही इशारा नाही. निर्धाव चेंडूची सांगता वेगाने जाणारा चेंडू वेगावर सॉर झाला यावेळेस मात्र मयूर फडके. कारण त्यांनी जाणलं होतं पहिल्या चेंडूवरती चौकार आला. हा चेंडू जर निर्धाव निघाला नाही तर नक्कीच आपली गोलंदाजी व्यर्थ ठरेल. त्यासाठी त्यांनी चांगला चेंडू टाकला आणि अडचणीत सापडला. यावेळेस मात्र फलंदाज प्रितेश साठी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. न्यू पनवेल एंड कडनं गोलंदाजी करते गोलंदाज मयूरचा हा चेंडू पुन्हा एकदा वेगावर सॉर झालेला आहे. चेंडू बॅटच्या आवाक्यात येत नाहीये, निघून जातात. खूप चांगली गोलंदाजी. अशा प्रकारचं व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी फार गरजेचं आहे. चौकार जर आला त्यानंतर आपली गोलंदाजी सावरायची असते. तशाच प्रकारचे चेंडू या मयूरने टाकलेले आहेत ते प्रितेशसाठी. हा चेंडू इथे मात्र बॅटची एज घेतलंय. प्रितेशला माघारी जावं लागेल. दुसऱ्या विकेटची पतन होत आहे. प्रतुल बाद झाल्यानंतर प्रितेशची विकेटही जाते. प्रितेशने 2 चौकार घेतले होते. एकूण धावा बनवल्या आपल्या संघासाठी. प्रितेशने 1 चौकार घेतला होता. 6 धावा त्याने आपल्या संघासाठीचं योगदान दिलेलं आहे. तो मात्र माघारी जात आहे आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 फलंदाज माघारी गेलेत ते आयन स्पोर्ट्स कोपर संघाचे. एकूण धावसंख्या आहे आपल्या जागेवर स्थिर 29 धावा. 2 बाद 29 अशी सुरुवात मैदानामध्ये आपण पाहिले असेल. आजच्या दिवसातला पहिला सामना. एका बाजूला कोपर संघ दुसऱ्या बाजूला नांदगाव संघ. नांदगाव संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कोपर संघाला. कोपर संघाने सुरुवात केलेली आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या आहे ती 2 बाद 29. एका बाजूला फलंदाजी करत आहे तो गणेश पाटील. 21 धावांचं योगदान. षटकार आणि चौकारांच्या आतषबाजी त्यांनी केले. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार त्यांनी लावलेले आहेत आणि 21 धावांचं योगदान त्याचं मैदानामध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनोद पाटील आलाय. नवीन फलंदाज आपण पाहताय. आयन्स स्पोर्ट्स कोपर संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना खूप चांगलं नियोजन मयूर फडके. यावेळेस सन्मान दिला चेंडूला. सिलिमिडो आपला चेंडू खेळून काढला. 1 धाव घेतले. त्यांनी जाणलं की आपण पहिला खाता खोलून घ्यायचा. कारण प्रतुल तसा 0वरती बाद झाला होता आणि म्हणून तिथे विनोदने 1 धाव घेतली. त्यांनी जाणलं की समोर गणेश पाटील आहे ज्याने आक्रमकपणा दाखवलेला आहे, ज्याने 21 धावा खेळलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याला पुढे आणायचा आणि तसा त्यांनी सन्मान दिला. एका धावेने एकूण धावसंख्या 30 या आकड्यावरती 2 बाद 30. सलामीची जोडी प्रितेश आणि प्रतुल बाद झाल्यानंतर. यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा आला नाहीये परंतु सीमारेषेकडे वेगाने जातोय आणि आता मात्र चेंडू अडवण्याचं काम क्षेत्ररक्षक होता तिथे. प्रतीक उद्धार स्वतः क्षेत्ररक्षण करत होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला नाही तर चौकार झाला असता. तिथे मात्र 2 धावा मिळाल्या. या दुहेरी धावांनी एकूण धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. एकूण धावसंख्या आहे या दुहेरी धावांनी 32 धावा. तिसरं षटक संपलेलं आहे. ओके धन्यवाद. 2 धावा आणि या दुहेरी धावाने एकूण धावसंख्या 32. नवीन गोलंदाजी करण्यासाठी
प्रतीक उद्दार गोलंदाजी करण्यासाठी चौथं षटक टाकण्यासाठी 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 32. सुरुवात चांगली आहे दोन्ही संघांसाठी. पाहायचंय आपण पुन्हा एकदा. गोलंदाज प्रतीक सज्ज आहे. समोर विनोद पाटील फलंदाजी करण्यासाठी. गणेश पाटील आणि विनोद पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. चौथं षटक टाकण्यासाठी आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावसंख्या ती 32 धावा. धावफलकावरती आपण पाहिले असेल आयन स्पोर्ट्स कोपर संघाची. प्रतीकचा हा चेंडू विनोदने टॅप केलाय. थांबणार नाहीये चेंडू. आर पार सीमा पार हायवाड 5 डझन सॉलिड षटकार 6 धावा. जबरदस्त फलंदाजी. विनोदनी 1 धाव घेतली होती याआधी, परंतु आता समाचार घेण्याची वेळ आलेली आहे. आता आक्रमण करण्याची वेळ आलेली आहे. तशाच प्रकारचा आक्रमण त्याने केला. 6 धावा मिळाल्या आणि या 6 धावांची एकूण धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. 38 धावा. जबरदस्त गोलंदाजी होती, परंतु तितक्या ताकदीची फलंदाजी मैदानामध्ये विनोद पाटील. हा चेंडू टॅप केलाय. फक्त त्याला दिशा दाखवलेली आहे. चेंडू थांबणार नाहीये. सरळ 4 धावासाठी विशाल पाटील सरांचा इशारा आलाय आणि या 4 धावांची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी विनोद पाटील याच्याकडनं. आतापर्यंत 11 धावांचं योगदान. 3च चेंडूचा सामना त्याने केला. जबरदस्त मुकाबला, जबरदस्त सामना, जबरदस्त सिरीज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंजल ट्रॉफीच्या नावाने दरवर्षी नावलौकिक असणारी ही स्पर्धा आणि आज आपल्याला या मैदानावरती 7वा दिवस आणि सुरुवात चांगली झालेली आहे. दोन्ही संघ सज्ज आहेत हा सामना जिंकण्यासाठी. प्रतीक तयार. हा चेंडू वेगावर सॉर. विशाल पाटील सर बाहेर निघालेत म्हणजे त्यांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती. असे चौकार आणि षटकार कंचन बालकर येत असतात तेव्हा गोलंदाज थोडासा बिखरत असतो आणि अशाच प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रतीक उद्दार यावेळेस मात्र टॅप केलाय चेंडूला. अजून एक मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषेकडे वेगाने जातोय. काय इशारा येतोय पंचांचा ते पाहणं गरजेचं आहे. खूप चांगला फटका आणि तिथे झेलही आपण जमीन लगत झाला होता. चेंडू सीमा पार. डाबर 5 चौकार. अजून एक दमदार चौकार आणि एकूण धाव संख्या जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावरती. आक्रमण कुठे करायचा, आक्रमण कधी करायचा, आक्रमण कशा वेळेस करायचा ते 4थ्या षटकामध्ये दाखवून दिलं ते विनोद पाटीलने. विनोद पाटील आक्रमकपणा घेतलाय. 2 चौकार आणि 1 षटकाराची आतषबाजी त्यांनी या आयन्स कोपर संघासाठी केलेली आहे. गणेश पाटील नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे, परंतु इथे प्रतीक उद्दार. अजून एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार नाहीये. दमदार अजून एक हायवाड 5 डझन सॉलिड षटकार. 6 धावा. 50 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. जोरदार आला आयश कोपर संघ. 53 धावा धावफलकावरती या षटकारानेशी. विनोद पाटील आता मात्र थांबत नाहीये. चौकार षटकार, चौकार षटकारांची आतषबाजी तो करत आहे. एकूण धावसंख्या 53. 2 बाद 53. क्या खूब शुरुआत. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये. इसी प्रकार की बल्लेबाजी होनी चाहिए थी. उसी प्रकार की बल्लेबाजी इस 4थी ओवर में बल्लेबाज विनोद पाटिल ने की है. बहुत ही बढ़िया. गोलंदाज प्रतीक. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बीट झालाय. पंच दाखवतात की सरळ जाणारा थोडासा तुझा निशाणा हुकला. अगदी बॅटच्या पट्ट्यात आला असता तर चौकार गेला असता, परंतु तिथे पूर्णपणे बीट झालाय. खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. 2 बाद 53 आयन स्पोर्ट्स कोपर संघाच्या. जबरदस्त सामना मैदानामध्ये. यावेळेस बीट केलंय. कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर. अशा प्रकारचा क्रिकेट खेळला गेलेला आहे. टेनिस क्रिकेटला आलेले उदाहरण आहे. गोव्याच्या मैदानावरती पाहिलं, गुजरातच्या मैदानावरती पाहिलं, गोरेगावच्या मैदानावरती पाहिलं. टेनिस क्रिकेटला आलेलं हे उदाहरण आहे. कुठेही असू दे टेनिस क्रिकेट, जसं लेदर क्रिकेट तसं टेनिस क्रिकेट झालेलं आहे आणि उंच शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे. एकूण धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा या षटकात आल्या. 21 धावा पहिल्या षटकात आल्या, 12 धावा दुसऱ्या षटकात आल्या, 13 धावा तिसऱ्या षटकात आल्या, 7 धावा आणि या 4थ्या षटकामध्ये प्रतीक उद्दारने 21 धावा खर्च केल्या. एकूण टोटल झालेले आहे 2 बाद 53 धावा. अंतिम षटक बाकी असणार आहे या 17 मधला, या षटकामधला. आपण पाहणार या अंतिम सत्रामध्ये कशा प्रकारची या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी होते.
सुजल भगत अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. 53 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत आणि एकूण जर विचार केले 2 गडी तंबूच्या आश्रयाला आहेत. ती सलामीची जोडी प्रितेश आणि प्रतुल हे बाद झाल्यानंतर डाव सावरला मी म्हणेन ते गणेश पाटील आणि विनोद पाटीलने. खऱ्या अर्थाने डावाला आकार दिला गणेश पाटीलने आणि त्याची सांगड बांधली ती विनोद पाटील या फलंदाजाने. अतिशय आक्रमक सुजल भगत. पहिला चेंडू टॅप केलाय चेंडूला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळणार आहे. एकापेक्षा काही नाहीये. एकेरी दाबाने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती पहिला सामना आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे भगतवाडी आणि सिद्धिविनायक वहाल. तर सन्माननीय दीपकजी पाटील यांचंही इथे सहर्ष स्वागत करतो. सुरुवात चांगली झालेली आहे सामन्यामध्ये. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी सुजल याच्याकडनं पाहायला मिळतंय. विनोद पाटीलला चेंडू मागचे 3 चेंडूचा जर विनोद पाटीलचा विचार केला मागचे 3 चेंडू त्याला मारता आले नाहीत. मागच्या षटकातले 2 चेंडू हुकला आणि आताही त्याच्याकडनं हा चेंडू निसटला. म्हणजे सुजल चांगली गोलंदाजी करतोय. एकूण धावसंख्या आहे ती 54 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. आता मात्र त्रिपालाची चेंडू ज्या वेळेस निर्धाव होतात त्यावेळेस प्रेशर मध्ये येत असतो फलंदाज आणि त्या प्रेशर आता जाणवला फलंदाजीवरती. विनोद बाद झाला ज्याने व्यक्तिगत आपल्या संघासाठी धावसंख्या केल्यात 21 धावा. खूप चांगली फलंदाजी. 2 षटकार आणि 2 चौकार अशी आक्रमकपणा त्याने दाखवली. विनोद पाटील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमर पवार. 54 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय सुजल. आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकलेले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. खूप चांगलं क्रिकेट. एका बाजूला आयन स्पोर्ट्स कोपर तर एका बाजूला आयन मोबाईल नांदगाव संघाने नाणेफेक जिंकलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कोपर संघाला. कोपर संघाने आतापर्यंत 4 षटक आणि 3 चेंडू नंतर 54 धावा केलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अमर पवार. डावखुराताचा फलंदाज अमर ऑन द स्ट्राइक. सुजलचा उंच पुढी गोलंदाजी जबरदस्त देखणी गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत टाकले ज्याच्यामध्ये 1 विकेट आणि 1 धाव. 2 चेंडूंचा सामना अजूनही अमर पवारला करायचा आहे. या सामन्यामध्ये काय घडणार? 54 धावा. यावेळेस चेंडू भिडकावलाय. थांबणार नाहीये चेंडू. सरळ सीमा रेषे बाहेर. अजून एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावा. या 6 धावांशी 60 धावा धावफलकावरती लागल्या. 60 धावा पूर्ण झाल्या. अशा षटकाराची गरज होती. 4 चेंडू त्याच्यावरती 1च धाव होती आणि या 5व्या चेंडूवरती मात्र अमर पवारने आल्या षटकार घेतला. एकूण धावसंख्या 60. अंतिम चेंडू विचारात पाडले या चेंडू नंतर मी म्हणेन नांदगाव संघाला, कारण 4 चेंडू चांगले चालले होते त्यावेळेस कुठलाही समाचार नव्हता. परंतु या चेंडूवरती बडीमार चढवला, या चेंडूवरती षटकार मारला, पुन्हा एकदा अडचणीत. नेहमीच असे सामने होत असतात. 60 धावा प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच खेळत असतो, प्रयत्न करत असतो. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा भिडकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि सरळ क्षेत्ररक्षकाकडे. त्याला मात्र तिथून हलावच लागणार नाहीये आणि हा षटक संपलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपला कोपर संघासाठी. 80 कोपर संघाने 60 धावा केलेल्या आहेत. 61 धावांचं लक्ष असणार आहे. 30 चेंडू आणि 61 धावा इथे मात्र आयन मोबाईल नांदगाव संघाला करायचं आहे. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कोपर संघाला. कोपर संघाने केल्या 60 धावा. जिंकण्याचं आव्हान, जिंकण्यासाठी ठेवलेलं आव्हान आहे ते 61 धावांचं. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत यावेळेस मात्र दीपक पाटील सरांकडे. परंतु अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. काय घडणार या सामन्यामध्ये, कोण जिंकणार, किती धावांचं आव्हान होणार आणि किती धावांपर्यंत रोखणार, असं रोमांचक आपल्याला ऐकण्यासाठी जाणार आहोत आपण दीपक पाटील सरांकडे. परंतु त्याआधी आपण पाहतोय जबरदस्त अशी फलंदाजी या सर्व खेळाडूंनी केली. एकूण धावसंख्या आहे ती 60.
हॅलो, थँक्यू सो मच गोरक्ष पवार. सकाळच्या सत्रामधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला अयान मोबाईल नांदगाव आणि त्यांची लढाई अयांश 11 कोपर या टीमच्या विरोधामध्ये. आज डी ग्रुप मधील सामने, आज स्पर्धेचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवशी क्रीडांगणावर असलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक नुकतेच ऑनलाईन जोडले गेले त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो अयान मोबाईल नांदगाव संघानं आणि बॅटिंग वाट्याला आली होती अयांश 11 कोपर संघाच्या, ज्याच्यामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. खास करून गणेश असेल, त्यानंतर विनोद असेल आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र 60 धावा, 60 रन्स. तर विशाल पाटील सर, एकसष्ट धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. आज या स्पर्धेचा 7वा दिवस. असरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अय्याज मर्चंट ज्यांनी या संपूर्ण दिवसासाठी आम्हाला आज टी शर्ट पुरस्कृत केल्यात. अय्याजी मर्चंट साहेब, आपलं आम्ही मनापासून आभार मानतोय. तर बरेचसे टी शर्ट स्पॉन्सर आहेत. पहिल्या दिवशी आपण पाहिलं विपुल एंटरप्राइजेस विचुंबे प्रोप्रायटर बीडी शेठ पाटील, त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी दीक्षिता कन्स्ट्रक्शन विचुंबे प्रोप्रायटर राम म्हात्रे. तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं अयान मोबाईल शॉप प्रोप्रायटर प्रतीक जी हुदार नांदगाव, त्यांच्या मार्फत आम्हाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्या. त्याचप्रमाणे ए टू झेड मरहबा ट्रॅव्हल्स जईद नजीर झारा 11 त्यांच्याकडून आपल्याला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्या. त्यानंतर 5व्या दिवशी आपण पाहिलं सार्थक स्पोर्ट्स कोपर निलेश शेठ पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी मात्र एका दिवसासाठी आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केल्यात. त्यानंतर कालचा दिवस आपण पाहिला सौभाग्यवती गीता ठाकूर आणि योगिता नाईक बामणडोंगरी गावच्या वहाळ ग्रामपंचायतीच्या सदस्या ज्यांनी आम्हाला टी शर्ट पुरस्कृत केलेत. आणि आज असरा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर याज मर्चंट त्यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि जाऊया दुसऱ्या सत्राकडे. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण करण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 61 धावांचा चेस करायचा आहे. चेतन कुटले आणि प्रतीक हुद्दार, मनीष कुटले आणि प्रतीक हुद्दार अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर मात्र अयांश 11 कोपर टीम कडून पहिलं षटक रोशन पाटील हा गोलंदाज तयार होतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात, परंतु पहिल्याच बॉलवर मात्र त्रिफळाची, पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागणार आहे. आता मात्र मनीष कुटले या फलंदाजाला खातही उघडू दिले नाहीये आणि पहिलाच बॉल सरळ जाऊन स्टंपवर आदळला. ही खराब सुरुवात म्हणता येईल. आणि या नांदगाव संघाला लागलेला हा पहिला झटका. 0 या धावसंख्येवर 61 धावा चेस करायच्यात. या मैदानावरचा सर्वोच्च धावसंख्या नोंदवली 101 धावा. ज्यावेळेस मात्र हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श पनवेल संघ ज्या संघानं सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये 101 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं पालघर संघाला ज्यांनी 94 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या. त्यानंतर चेरोबा 11 सांगडे संघ ज्याने 90 धावा कुठल्या, अजूनही 90 धावा या स्पर्धेमध्ये एका संघानं केल्या होत्या. त्यामुळे कितीही धावा या मैदानावर होऊ शकतात. लोवेस्ट स्कोर झाला वेताळदेव चांबार्ली संघाचा. काल 21 धावांवर त्यांचा डाव आटपला होता. म्हणजे पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली झाली तर गोलंदाजांना सहाय्य करते, परंतु फलंदाजांसाठी नंदनवन असणारी खेळपट्टी आहे. पाटा पिच आहे, सपाट आहे, त्यामुळे बॅटवर बॉल येतोय. तुम्हाला फक्त लक्ष देऊन खेळावं लागेल. चेंडूवर असणारी तुमची नजर
आणि उत्कृष्ट टायमिंग साधत क्षेत्र चांगलं निवडावं लागेल, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. हे मैदान तुम्हाला फलंदाजांना मात्र धावा देऊन जाणार. परंतु इथे खराब सुरुवात, आरंभालाच अपशकुन असं म्हटलं जातं. सुरुवातीलाच माशी शिंकली. इथे नांदगाव संघाचा पहिला धक्का, पहिला गडीगारच झालाय तो मनीषच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन सुजल भगत कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, बराच वेळ हवेमध्ये राहिला, परंतु सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळं इथे मात्र सहज रीतीने 2 धावा मात्र मिळाल्या. बऱ्याच वेळा तुम्ही पाहता पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिंदासपणे बॅटिंग करत असतात सगळेच फलंदाज. मग एखादा मिस्टमिंग स्ट्रोक सुद्धा कधी कधी पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी उडतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसतात, कारण 9 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय सद्यस्थितीला 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज रोशन पाटील चांगली सुरुवात केली आपल्या षटकाला. पहिल्याच बॉलवर विकेट, नंतर मात्र 2 धावा मॅनेज केला. सुजल भगतनं खातं उघडले. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकमेव क्षेत्ररक्षक ऑन साइडला होता, तोच मात्र साधला इथे आणि सोपा झेल त्या ठिकाणी देतोय. दुसरा धक्का बसलाय पहिल्या षटकामध्ये आयन मोबाईल नांदगाव टीमला. सुजल भगत 2 धावा काढून तंबूच्या आश्रयाला. यासाठी अगोदर म्हणालो 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत, फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. हेच तुम्हाला पाहावं लागतं. तुम्हाला योग्य क्षेत्र निवडावं लागतं ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फटकेबाजी करायची आहे. पूर्णपणे पट्टा पाहिला तर स्क्वेअर लेग पासून मिड विकेट पूर्ण रिकामा होता. डीप मिड विकेटला थोडासा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि बरोबर त्याच्याच हातामध्ये हा फटका, त्यामुळे तुम्हाला गॅप शोधावी लागते. गॅप शॉट सिलेक्शन फार महत्वाचं आहे मित्रांनो. आणि इथे मात्र दुसरा धक्का बसलाय. सिद्धिविनायक महाळ संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण या टॉस साठी लवकरात लवकर या, कारण दुसरं सत्र सुरू झालंय. स्पर्धा फार मोठी आहे. खरं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन असणं अनिवार्य आहे, परंतु सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडीशी मुभा देतोय. परंतु लवकरात लवकर सिद्धिविनायक महाळ संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अनुज कुटले 4थ्या क्रमांकावर. सगळी दारोमतर आता मात्र असेल ती प्रतीक हुद्दार, जो अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाय. कदाचित स्ट्राईक घेतली असती तर ही परिस्थिती पाहायला मिळाली नसती, परंतु वेगळी प्लॅनिंग करावी लागते. जेव्हा चेसिंग तुम्ही करत असतात वेगळ्या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला चालवावं लागतं आणि या स्ट्रॅटेजीमध्ये रोशन पाटील यशस्वी ठरलाय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं ऑन साइडला मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव आणि 61 धावा म्हटल्या तर 12ची सरासरी आहे आणि या मैदानावर 12ची सरासरी फार मोठी नाही आहे, परंतु धावांचा चेस करत असताना मात्र एक विशिष्ट प्रकारचं दडपण नेहमीच फलंदाजांच्या मनामध्ये पाहायला मिळतं. मग पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या पाहिजेत, पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये किती आल्या पाहिजेत, शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहिल्या पाहिजेत, हे सगळे कॅल्क्युलेशन आकडेवारी मनामध्ये ठेवून तुम्हाला मात्र चेस करावा लागतो. आणि असं असताना मात्र ते दडपण जाणवलं नांदगाव टीमवर. प्रतीकचा या स्टॉपेज, ओ इट्स अ बिग विकेट. आता धाबे दणाणले असतील. आयन मोबाईल नांदगाव संघाचा एक हुकमाचा एक्का यावेळेस मात्र बाद होतोय. खातही उघडू दिलं नाहीये आणि 61 धावांचा चेस करत असताना आता मात्र घाम फुटणार नांदगाव टीमला. हे पहिल्या षटकामध्ये निश्चित झालंय. तिसरा धक्का बसलाय तो प्रतीक हुद्दारच्या स्वरूपामध्ये. आघाडीचे 3ही फलंदाज आपलं काही योगदान न देता मात्र तंबूची वाट धरले आणि संघाला आता मात्र संकटामध्ये टाकून हे 3ही आघाडीचे फलंदाज मनीष कुटले, सुजल भगत आणि आता मात्र प्रतीक हुद्दार, ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती, तो मात्र निराश मानेनं तंबूकडे वाटचाल करत असताना काय गोलंदाजी झाले. कमाल केले रोशन पाटीलला. या मॅच वर मी तर म्हणेन पूर्णतः पकड मिळवले, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये 3 हादरे ही स्वप्नवत कामगिरी मात्र आज केले ती रोशन पाटील या गोलंदाजांना. आघाडीचे प्रमुख 3ही फलंदाज मात्र माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांवर आता दबाव वाढला असेल. हा दबाव आता मात्र कशा पद्धतीने हँडल करणार हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. चेतन कुटले ज्या खेळाडूमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे, ही एकमेव आस असेल ती आयन मोबाईल नांदगाव संघाला. गतवर्षी मात्र या स्पर्धेमध्ये कमाल केली होती या फलंदाजांना. तोच पराक्रम, तो इतिहास मात्र पुन्हा एकदा दोहरावा लागणार. थोडा वेळ हवेमध्ये जरूर होता मडॉनच्या दिशेनं हा बॉल, परंतु काय षटक टाकले. भन्नाट स्पेल पाहायला मिळाला. रोशन पाटीलनं 3 विकेट्स घेतल्या आणि धावा दिल्या त्या अवघ्या 3 धावा. अफलातून गोलंदाजी.
लाजवाब कामगिरी, सुपर बॉलिंग बाय रोशन पाटील. अयांश 11 कोपर टीम कडून पहिलं षटक टाकताना. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आज 9 मॅचेस कव्हर करायच्या, सगळ्यात जास्त मॅचेस आजच्या दिवसामध्ये आम्हाला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे पंचांना सुद्धा विनंती असेल, आपण बिलकुल वेळ देऊ नका खेळाडूंना, कारण 9 सामने म्हटले की शेवटचा सामना 6च्या नंतर जाऊ शकेल आणि तो आपल्याला खेळवायचा नाहीये, कारण उजेडामध्ये सगळे सामने आपल्याला फिनिश करायचे आहेत. त्यामुळे कृपा करून खेळाडूंना विनंती आहे, प्रत्येक टीमला विनंती असेल, आज थोडं सहकार्य करा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धाव फलकावर. जबाबदारीने खेळ करावा लागेल चेतन कुटलेला. अनुज कुटलेला चांगली साथ द्यावी लागेल. प्रितेश हा पहिला डॉट बॉल. चांगली सुरुवात केली गोलंदाजी मधून, खास करून पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी अगदी तसाच टिचून मारा, तिखट मारा मात्र पाहायला मिळाला तो अयांश 11 कोपर टीम कडून. 61 धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि इथे मात्र भागीदारीची गरज आहे. समोरच्या दिशेला खूप चांगला स्ट्रोक आहे. इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच धाव मिळेल. तर हे फटके मात्र तुम्हाला आत्मविश्वास वाढून देणारे असतील. ऑन ड्राईव्ह असेल, ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह अशा पद्धतीचे फटके आले तर सिंगल डबल्सनं मात्र हा धावफलक पुढे न्यावा लागेल आणि मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र हा धावफलक वेगानं पुढे न्यावा लागेल आणि अशाच रीतीने मात्र या धावा चेस होऊ शकतात. चेतन कुटलेमध्ये ती क्षमता जरूर आहे, ही क्षमता सिद्ध करावी लागेल, परंतु त्याही पेक्षा जबाबदारीनं खेळ करणं आता गरज आहे. कारण 3 फलंदाजांचं पाहायला गेलं तर बिलकुल योगदान नाहीये या मॅच मध्ये. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता आक्रमक फटके खेळायचे की संयमाने फटकेबाजी करायची, हा सुद्धा चेतन कुटले समोर पडलेला प्रश्न असेल. कारण गोलंदाजी मात्र चांगली होते. प्रितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. राईट मोर द विकेट ना चेतनसाठी हा बॉल थोडासा स्लोवर वन, परंतु पिक केलाय ऑन साइडला डीप मिड विकेट. क्लिअर करत असताना अगदी पहिल्यापासूनच आक्रमकपणा राबवायचा याच हेतून मैदानामध्ये आला आणि चेतन कुटलेच्या बॅट मधून मात्र या चौकाराच्या मदतीनं श्री गणेश होतोय. 4 धावा धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 8 वर. तर नेक्स्ट मॅच भगतवाडी आणि सिद्धिविनायक वहाड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल. दोन्ही टीम्स लवकरात लवकर आपण या. हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. प्रितेश पाटील थोडासा वेगाने बॅट चेंज लागली, गलीला चकून बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार नांदगाव टीम साठी. चेतन कुटलेला मोठी इनिंग साकारावी लागेल आणि त्याच्यामध्ये मात्र चांगली सुरुवात केले. आता मात्र 2 चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावर. आणि ही लॉंग इनिंग जर खेळला चेतन कुटले तर नक्कीच संघाला विजयाकडे नेऊ शकतो. लेटकट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन हलकसा दिशा दिली. गलीमध्ये बॉल अडवेपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या गतवर्षी मात्र नांदगाव टीमनं आदर्श ट्रॉफी मध्ये दमदार परफॉर्मन्स सादर केला होता आणि त्यावेळेस मात्र चेतन कुटले काय बरसला होता. याचा बॉल इथे मात्र चांगल्या लाईन आणि लेंथ वर निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक मित्र म्हणेन. पाहायला गेलं तर 2 चौकार जरूर आले, परंतु 1 चौकार तर मागे आला होता. 10 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 13 धावा. इथून मात्र थोडासा वेग वाढवावा लागेल. दोनही पॉवर प्लेची षटकं मित्र म्हणेन यशस्वी झालेत ती अयांश 11 कोपर संघाच्या दृष्टिकोनातून, कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन होतं. आता क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जाणार. सीमा रेषेलगत आता मात्र 5 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल आणि इथून मात्र मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण होऊ शकतो, कारण सीमा रेषेजवळ जास्त क्षेत्ररक्षक असतील. परंतु 2 षटकामध्ये आलेलं अपयश नांदगाव संघाला हे धुवून काढावं लागेल आणि या सगळ्यांची नजर असेल ती चेतन कुटले.
गतवर्षी आदर्श ट्रॉफी मध्ये या खेळाडूने दमदार परफॉर्मन्स सादर केला होता आणि या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता, मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळाली होती. असा हा फलंदाज ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. आणि यावर्षी मात्र या दोन ट्रॉफी आपण एकत्र केल्यात, किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी. त्यामुळे पुन्हा एकदा या आदर्श ट्रॉफी मध्ये चेतन कुटलेचा परफॉर्मन्स मात्र गतवर्षीप्रमाणे तसाच राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अय्यान मोबाईल शॉप प्रतीक हुद्दार ज्याच्या मार्फत टी शर्ट आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. तर वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सन्माननीय समीरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. त्यांचा संघ आता मात्र खेळताना पाहायला मिळेल सिद्धिविनायक वहाळ. त्यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी, नेहमीच असतं. तेजाजी मात्र किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी इथे मात्र क्लीन बोल्ड. ओहो, आता मात्र थोडीशी उरली सुरली आशा संपुष्टात येते की काय असाच प्रश्न आता मात्र नांदगाव संघाच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये आता रेंगाळत असेल. कारण इट्स अ बिग विकेट चेतन कुटले आणि एक धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर आता थोडेसे निराश चेहरे आपण पाहू शकता ते अर्थातच नांदगाव संघाच्या स्क्वॉड मध्ये. कारण ही आशा होती अजूनही नांदगाव टीमला, वन मॅन शो होता, वन मॅन आर्मी होती नांदगाव टीमची, परंतु चेतन कुटलेला बाद केलं. ते रोशन पाटीलनं काय कमाल केले आज या मॅच मध्ये. रोशन पाटीलनं अक्षरशः फलंदाजी नांदगाव संघाची स्ट्रॉंग जरूर होती, परंतु या फलंदाजीला सुरुंग लावण्याचं काम केलंय ते रोशन पाटील या गोलंदाजानं. 13 या धावसंख्येवर चौथा फलंदाज मात्र माघारी परतलाय. हे आणि आता हे आव्हान मात्र नांदगाव टीम तुमच्यासाठी कठीण करून ठेवलंय ते आयांश 11 कोपर टीमनं. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होते, अचूकता फार आहे, परफेक्शन तुमच्या गोलंदाजीमध्ये असावं लागतं आणि तेच परफेक्शन मात्र पाहायला मिळतं. रोशन पाटील समोरच्या दिशेमध्ये स्ट्राईक केलाय, इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं हा बॉल जाईल. एकच धाव, चान्स नाहीये दुसऱ्या धाब्यासाठी, कारण इथून घाई करून सुद्धा जमणार नाहीये. कारण इथून एखादी विकेट गेली तर मात्र मोठ्या धावसंख्येचा पराभव मात्र स्वीकारावा लागू शकतो. अजूनही अनुज कुटले असेल, मनीष फडके या जोडीवर निर्भर राहता येऊ शकतो. खूप चांगला फटका यावेळेस मात्र वाडीश लॉंग ऑन सीमा रेषा पार. नांदगाव टीम साठी मात्र आत्मविश्वास वाढवणारा हा गगनभेदी षटकार. अनुज कुटलेच्या बॅट मधून या षटकारानं अजूनही आम्ही सामना गमावलेला नाहीये, आमच्यामध्ये अजूनही उम्मीद आहे, अजूनही आत्मविश्वासानं आम्ही हा लढा देऊ शकतो. असंच काहीच या ठिकाणी पाहायला मिळते ते अनुज कुटलेच्या या षटकाराच्या मदतीनं. बॉल द्यायचे आहेत, आयोजकांना विनंती आहे. फुल टॉस बॉल या स्पर्धेसाठी वापरलेत, जे आम्हाला पुरस्कृत केलेत असगर अली. खेळपट्टी आपण पाहतोय, आमचे पिच क्युरेटर कालही ते या ठिकाणी उपस्थित झाले होते. चिंतामण बैती 3 दिवस पावसाने भिजल्यानंतर सुद्धा चौथ्या दिवशी योग्य अशी खेळपट्टी, जवळ जाऊन पाहाल तर अगदी तुम्ही प्रेमात पडाल अशी खेळपट्टी बनवली आमची चिंतामणची वैती. संपूर्ण मैदानाला रोलिंग आम्हाला उपलब्ध करून दिलं महेशजी पाटील पनवेल. त्याचप्रमाणे संपूर्ण खेळाडूंसाठी मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती पार्वती मेडिकल स्टोअर्स पारगाव ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आले. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. थोडासा पाहायला गेलं तर स्लोवर वन सुद्धा अटेम्प्ट केला गेला रोशन पाटील कडून. सिंगल येते एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते माझे साथी. गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर मला कळवतात 21 धावा धाव फलकावर 21, म्हणजे इथून बरोबर 40 धावांची गरज आहे. 40 धावा म्हटल्या तर 5 एक षटकाराच्या मदतीने हा सामना मात्र जिंकता येऊ शकतो. आणि आता मात्र ते सामर्थ्य दाखवलंय अनुज बॅटिंग करत असताना. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय हा बॉल, नो चान्स फॉर बॅट्समन. इथे मात्र आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. काय भन्नाट मात्र आज गोलंदाजी राहिले. रोशन पाटीलला पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या धावा अवघ्या 3, आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा दिल्या 8. अशा पद्धतीने 5 चेंडू आतापर्यंत संपलेत, 11 धावा दिल्यात. यावेळेचा हा फटका ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये, खूप चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी वेगानं त्या ठिकाणी सरकला, डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत जाऊन हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाब येते, 2 षटकं आपण पाहिली रोशन पाटीलचे, ज्या 2 षटकामध्ये त्यानं घेतल्या तब्बल 4 विकेट्स आणि धावा दिल्या त्या अवघ्या 12. काय भन्नाट स्पेल मात्र हाताळलाय तो आयांश 11 कोपर संघाचा की प्लेयर रोशन पाटीलला. या मॅच मध्ये मात्र पाहायला गेलं तर आघाडी निर्माण करून दिले आतापर्यंतचा विचार केला आयांश 11 कोपर. तर टॉस केला जाईल, दोन्ही टीम्स या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला सिद्धिविनायक वहाळ उलवे नोड मधील हा संघ, दुसऱ्या बाजूला भगतवाडी अवघ्या हाकेच्या अंतरावर. तर टॉस केला जातो आणि या नाणेफेकीचा कौल लागलाय सिद्धिविनायक वहाळ संघाच्या बाजूने. अभिनंदन.
पण निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. तर बरेचसे पाहायला गेलं तर ज्ञात अज्ञात व्यक्ती, दृश्य अदृश्य व्यक्तींचा हातभार मात्र या स्पर्धेसाठी आहे, ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय खूप चांगली स्पोर्ट्स सायकल जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्रजी भोईर कोळवाडी आणि त्याचप्रमाणे सचिन शेठ घरत गबाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय सचिन शेठ घरत, पिंट्या शेठ यांच्याकडून आम्हाला ही स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिली. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. सगळ्यांचं आर्थिक सहाय्य ॲडव्होकेटजी मनोजी भुजबळ असतील, त्याचप्रमाणे कोर्लीचे पंचायत समिती सदस्य भूपेंद्रजी पाटील असतील, पंकज शेठ असतील आमचे, ओम साईराम 2820. चौथ्या षटकाला सुरुवात, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला मात्र बॉल फील्ड केला जातो. एकच धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, परतावं लागेल. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात सॅक्रिफाईस केलाय, फलंदाज बाद होतोय. लागलेला हा 5वा धक्का अनुज कुटलेच्या स्वरूपामध्ये, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु खरंच गरज होती का या धाब्याची, खरंच गरज होती का विकेट टाकण्याची, हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. कारण या विकेट टाकून साध्य काय झालंय. निम्मा संघ गारज झालाय. सगळे आघाडीचे फलंदाज अगोदरच चुपचाप आता मात्र पॅव्हेलियन मध्ये बसून हा सामना पाहतात आणि ज्या अनुज कुटलेनं मात्र षटकार ठोकला होता त्याला बाद करून साध्य काय झालंय, हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल नांदगाव संघाच्या पाठीराख्याकडून. परंतु 5वा धक्का बसलाय तो अयान मोबाईल शॉप नांदगाव या टीमला, अमोल पाटीलला मात्र पहिल्या चेंडूवर हे सांघिक यश मात्र मिळतंय. तर आर्थिक सहाय्य बऱ्याच जणांचं लाभलंय. निलेशजी कांबळे असतील आमचे विचुंब्याचे, त्याचप्रमाणे मंगेशजी वाकडीकर असतील शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड असतील, त्याचप्रमाणे संतोषजी मात्रे, विजयजी मात्रे असतील आमचे बामणडोंगरीचे, आणि या वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच साईबा, सौभाग्यवती पूजा समीर पाटील यांचं फार मोठे योगदान या स्पर्धेसाठी आहे. या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतोय. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला चकून बॉल चाललाय. थोडंसं टायमिंग नाहीये या फटक्यामध्ये, परंतु 2 धावा मात्र सहज देऊन जाईल. या दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळत आहे. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावर. आणि आता मात्र येणारे 10 चेंडू 36 धावांची गरज आहे. 10 बॉल 36 धावा, 4 ते 5 षटकार मारावे लागतील. आणि बऱ्याच वेळा घडले सुद्धा. कालचा सामना तुम्ही पाहिला असेल, शेवटचा काय चेस केला होता दिगोडे संघानं. कुठेतरी सगळ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं की फुंडे संघ सहज जिंकेल, परंतु वेगळंच मनामध्ये होतं. आणि ही स्पर्धा म्हटली की दिगोडे संघासाठी नक्कीच हे मैदान नेहमीच लाभदायक ठरलंय. शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची गरज असताना मात्र छोट्यानं त्या धावा ठोकल्या होत्या आणि सामना मात्र जिंकून दिला होता. कारण फुंडे संघ मोस्ट फेवरेट होता कालच्या दिवसामध्ये. त्या संघानं गोरसई सारख्या बलाढ्य टीमला नमवलं होतं. इथे कुठल्या स्पॉटवर पडलेला बॉल, चान्स जरूर होती. अशा पद्धतीचे चेंडू आजकाल सर्रासपणे पाहायला मिळतात बाहेरच्या बाजूला मारताना, परंतु इथे कम्प्लिटली मिस झालाय. मनीष फडकेनं अनुज कुटलेला धावचीच्या स्वरूपात माघारी परतवलं, परंतु आता मनीष फडकेची जबाबदारी वाढली या मॅच मध्ये. 9 बॉल 36. टायमिंग नाहीये, कव्हरच्या दिशेनं हा फटका येतोय. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. हा सामना आता मात्र पाहायला गेलं तर थोडासा एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळते. ती आयांश 11 कोपर टीमच्या बाजूने हा सामना झुकतोय. कारण इथून मात्र प्रतिकारच केला जात नाही. जो प्रतिकार हवा होता प्रतीक कडून, जो प्रतिकार हवा होता चेतन कुटलेकडून, परंतु ते 2 फलंदाज मात्र या मॅच मध्ये अपयशी ठरले. आणि आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजावर डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. या सिरीज रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मात्र बसलाय. तो आयान मोबाईल नांदगाव टीमला 6वा फलंदाज मागे येतोय मनीष फडके. तोही स्वतः आता धावचीच्या स्वरूपातच बाद झाला. अनुज कुटलेनं षटकार मारला होता, जो एकमेव षटकार होता या इनिंग मधला आणि ज्यांनी आस वाढवली होती, परंतु मनीष फडके सुद्धा आपल्या टीमसाठी काहीच करू शकला नाहीये. आणि आता मात्र पूर्णपणे नांदगाव संघ पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आहे रोशन पाटीलने टाकलेली 2 षटकं आणि 2 षटकामध्ये मात्र जे खिंडार पाडलं, 4 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला. आणि त्याचमुळे मी म्हणेन या मॅच मध्ये आयांश 11 कोपर संघ वरचढ ठरतोय. अमोल पाटील चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज म्हणून या अष्टपैलू खेळाडूची ओळख आहे कोपर टीम कडून. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. कुटप्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, हा पूल मात्र समोर चाललाय मिडॉनच्या दिशेनं. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, परंतु इथे मात्र अजून एक फलंदाज माघारी. रनआउटच्या स्वरूपात हा मोहरा मात्र गमावलाय, कारण स्ट्राईक कदाचित हवी होती. मयूर
फडके बाद होतोय आणि स्ट्राईक हवी होती. निशांत हुदारला काहीतरी वेगळं मनामध्ये असेल, त्याच्या शेवटच्या षटकामध्ये त्याला काहीतरी वेगळा करिश्मा करायचा असेल आणि त्याचमुळे त्यानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. आणि आता मात्र इथून हा सामना डोईजड झालाय. 26 धावा धावफलकावर आहेत, 35 धावा करायच्या आहेत. गतवर्षी किंजल ट्रॉफी मध्ये 6 बॉल मध्ये 38 धावा चेस झाल्या होत्या. हा इतिहास आहे. या मैदानावर कधी काहीही घडू शकतो याचा नेम नाहीये. अनप्रेडिक्टेबल. नवीन बॅट्समन आदित्य फडके, परंतु पहिल्याच मॅच मध्ये मात्र ही निराशाजनक कामगिरी मात्र आज केली ती अयान मोबाईल नांदगाव संघानं. अयान मोबाईल शॉप प्रोप्रायटर प्रतीक हुदार त्यांच्या मार्फत आज संपूर्ण दिवसासाठी आम्हाला टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात आल्यात. तर शेवटचं षटक, अंतिम षटक गणेश पाटील. पहिलाच बॉल, बॅटची एज, फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक आता मात्र मोहरे तंबू मध्ये दाखल होतात आणि इथे घसरगुंडी उडाले. 61 धावांचा पाठलाग करत असताना मात्र दयनीय अवस्था केले ती अयान मोबाईल शॉप नांदगाव टीमची. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. आता मात्र या सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. हा सामना मात्र कम्प्लिटली झुकलाय तो अयांश 11 कोपर संघाच्या बाजूनं, कारण इथून मात्र 26 धावा झाल्यात, 5 चेंडू आणि गरज आहे 35 धावांची. 5 चेंडू 35 धावा हा कारनामा गतवर्षी किंजल ट्रॉफी मध्ये झाला होता, जेव्हा करण मडवीनं मात्र 6 बॉल मध्ये 38 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव खेळला होता आणि त्यानंतर 5 बॉल मध्ये उर्वरित धावा काढल्या होत्या. यावेळेचा बॉल टॅप केला, इथे मात्र सिंगल मिळते. आणि करण मडवीची ती बॅटिंग जर आपण पाहायची असेल तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर तुम्ही वेबसाईटवर जा, व्हिडिओ उपलब्ध आहे. आतापर्यंत तब्बल 25 लाखाहून जास्त प्रेक्षकांनी तो व्हिडिओ पाहिलाय. एवढी व्ह्यूज मात्र त्या व्हिडिओला मिळालेत, कारण ती बॅटिंगच तशीच होती. यावेळेचा फटका खूप उशीर झाला या फटक्याला, परंतु फटका खूप चांगला आहे. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, साइड स्क्रीनच्या वरतून उडवला या बॉलला. 6 धावांकरता षटकार. हे फटके अगोदर यायला हवे होते. 61 धावा या मैदानावर फार मोठी धावसंख्या नाहीये, परंतु ज्या पद्धतीने रोशन पाटीलने टाकलेली 2 षटकं ही निर्णायक ठरलेत या मॅच मध्ये. त्यामुळे इथे आता थोडस उशिरानं हल्ले सुरू केलेत. हा दुसरा षटकार असेल इनिंग मधला. पहिला अनुजनं मारला होता, कवच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न थोडासा, परंतु ऑफ स्टंप वरून बॉल मात्र निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता फॉर्मॅलिटी पूर्ण करत असताना आमच्या अंपायर्स या मॅच मध्ये फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत, बऱ्याचशा धावा करायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये मात्र अयांश 11 कोपर संघ मजबूत स्थितीमध्ये, जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, पदलालित्य नाहीये, त्यामुळे बॉल मात्र सरळ टप्पा पाडण्यात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू असेल. यानंतर मात्र सिद्धिविनायक वहाळ संघाला मी विनंती करेन, आपण जो काही निर्णय घेतलाय या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. संघ बाहेर येण्याची वाट पाहू नका, तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. बॅटची एज, गलीमध्ये मात्र बॉल फील्ड केला जातोय. मोठ्या फरकानं मात्र अयांश 11 कोपर टीमनं किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मधील पहिली लढत जिंकलाय. वेल प्लेड गाईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन अयांश कोपर टीम. मोठ्या स्पर्धेमधील पहिला सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय, त्यामुळे आता आत्मविश्वास वाढला असेल आजच्या गटामधून तो अयांश 11 कोपर टीमचा. त्याचप्रमाणे शुभेच्छा देऊया आपण अयान मोबाईल शॉप नांदगाव, जो संघ नेहमीच चांगला परफॉर्मन्स करत असतो, परंतु आज बऱ्याचशा चुका झाल्या.